नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहत आहात न्यूज लोकमन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत जगतकर यावेळी केज मतदारसंघातून प्रबळ दावेदार असून त्यांनी नुकताच केज परिसरातील 50 गावांचा भेटीगाठीचा दौरा पूर्ण केला असून जनतेतून सर्वसामान्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत जगतकर यांच्याच नावाला पसंती मिळताना दिसत आहे. सर्व पत्रकार मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष खतीब साहेब आहेत, बाजूला माझ्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नेते वसंतराव मोरे साहेब आहेत आणि आपण सर्व पत्रकार मंडळी. 1978 पासून ते आज जागा आहेत. अनेक विधानसभा निवडणुका झाल्या, परंतु केज या राखीव मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीलाच सातत्याने संधी मिळत गेली. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती संख्या भरपूर आहे, 59-60 आहे, परंतु आणि त्यामध्ये 1978 साली चर्मकार समाजाला संधी मिळाली. 1980 मध्ये स्वामी साहेब गेले निवडून. 1985 सातपुते साहेब गेले, चर्मकार समाज गेले. आणि सातत्यानं आतापर्यंत आमच्या साठे साहेबांचा अपवाद वगळला, 2.5 वर्षाचा कालावधी वगळला, तर आतापर्यंत सातत्यानं चर्मकार समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः केज मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची म्हणजे पूर्वाश्रमीचा महार समाज आहे, याची संख्या लक्षणीय आहे, दुर्लक्षित नाही, डिसिसिव्ह वोट आहेत. असं असून सुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा बीजेपीनं सुद्धा एक वेळा चंद्रशेखर वडमारे साहेबांना अपवाद वगळता, 85 पासून नंतर माझा अपवाद वगळता आणि 1-2 अपवाद वगळता काँग्रेस पक्षाने किंवा बीजेपीनं सुद्धा बौद्ध समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही. ही अनेक समाज बांधवाच्या मनामध्ये खंत आहे. हा मतदारसंघ राखीव एका विशिष्ट जाती करताच आहे का? हा राखीव मध्ये राखीव असं होता कामा नये. पण यावेळेस आमची मागणी अशी आहे, एक काँग्रेसचा जुना कार्यकर्ता या नात्यानं आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय पक्षांना आमचं नम्र निवेदन आहे, अपील आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे की त्यांनी बौद्ध समाजाचा उमेदवार या निवडणुकीमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये उतरवा, जेणेकरून बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेत जाऊ शकेल. हे सांगण्यासाठी मी आपल्या या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. माझ्यापेक्षा सरस उमेदवार एखादा असेल तर निश्चित त्याचा विचार करावा. माझी काही हे नाहीये, अट्टास नाहीये, मीच लढलं पाहिजे असं काही नाही. पण समाजाचा माणूस असावा. नाही, ज्या पक्षाला जागा सुटेल त्या पक्षाने द्यावा, ही एवढीच मागणी आमची. जो कोणताही पक्ष असेल तर, मग एसकेपीला जागा सुटू, सीपीएमला सुटू, सीपीआय जी मी कसा उमेदवार असेल? मी माझ्या पक्षाचा उमेदवार असेल. माझ्या पक्षाला जागा सुटली तर तुम्हाला कसं आव्हान करता? का मी नागरिक आहे, मला मागणी करायचा अधिकार आहे.
दुसऱ्या पक्षाला कसं तुम्ही नाही. सभा देऊ शकता? मी अपील जनरल अपील करतोय. बरोबर आहे. मी जनरल अपील करतोय सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, आघाडीच्या आणि युतीच्या. तुम्ही काँग्रेस पक्षाचे तुमचे वरिष्ठ जे आहेत ना, तुम्ही काँग्रेसला ही जागा सोडण्याचा आवाज पहिल्यांदा करता. आपल्या माहितीला सांगू इच्छितो की आमचे नेते रणजित पाटील आणि अशोक पाटील हे दिल्लीमध्ये होते काल परवाच. त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. किमान 3 जागा मिळाव्यात काँग्रेस पक्षाला अशी त्यांची मागणी आहे. शेतीवरला बोजा कमी करायचा असेल, आपला अवलंबित्व कमी करायचं असेल तर आपल्याला दुसरा मार्ग पर्याय शोधावा लागेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावे लागेल आणि पूरक उद्योगधंदा, शेतीपूरक उद्योगधंदा असेल किंवा इंडस्ट्री असेल ती इंडस्ट्री स्थापन करावी. दुर्दैवानं गेल्या 50 वर्षामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या 50 वर्षामध्ये सुद्धा किंवा रिपब्लिक आल्यानंतर देशामध्ये आपल्या केज मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. असे बाबा तुम्ही शहराध्यक्ष आहात. आताच दादा जगतकर दादा म्हटले की विद्वान आणि हुशार माणूस असावा, मग त्यात जगतकर दादा 1 नंबरला येतात. त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? आज जी पत्रकार परिषद दादानी जी घेतली जगतकर साहेबांनी, मी त्यांच्या बोलण्यावर सहमत आहे. कारण आमची परवा मीटिंग झाली, ज्यावेळेस जगतकर दादा तिथं हजर नव्हते, परंतु त्याच्यामध्ये आमचं असं ठरलंय की परळी, केज आणि आंबेजोगाई ह्या बीड तिघांमध्ये परळी, केज आणि बीड या तिन्ही आम्हाला उमेदवारी आमच्या काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पण असं ठरलंय की 1 उमेदवारी मुस्लिम समाजाला आणि 1 उमेदवारी बौद्ध समाजाला आणि 1 उमेदवारी मराठा समाजाला द्यायचं, असं आमचं तिथं मीटिंग मध्ये मांडणं झालेलं आहे. आता हे सगळं आमचे ताई रजनीताई पाटील, अशोक दादा हे वरी त्याच्याबद्दल मीटिंग झालेली आहे. परंतु आम्हाला आज काँग्रेस पक्षाचे जेवढे बी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना एवढा उत्साह आहे की आज आम्ही कुणाच्या मागे फिरायचं. आज असा आमचं बोलणं झालेलं आहे. आमचे कार्यकर्ते म्हणतात की आज आम्ही कुणाच्या मागे पळायचं, कुणाच्या मागे राहायचं. आज अशा प्रकारे आमचे कार्यकर्ते आज मांडत आहेत. परंतु आज आम्ही त्यांना असा दिलासा दिलेला आहे की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 3 उमेदवारी आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यातून 1 मुस्लिम समाज आहे, 1 बौद्ध समाज आहे आणि 1 मराठा समाज. अशा प्रकारे आमची उमेदवारी ठरलेली आहे. पण आज आमचे लाडके नेते, आमचे वरचे नेते जे आहेत, आमच्याकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष आहे. म्हणजे बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे. बीड जिल्ह्यात जर उमेदवारी जर मिळाली तर बीड जिल्ह्यात काँग्रेस आमची नंबर 1 ला आहे आणि राहणार आहे. इथून पुढं 6च्या 6 सीटा बी आमच्या काँग्रेसच्या येऊ शकतात. परंतु असं होत नाही. राष्ट्रवादींनी ठिया मांडला, आम्ही त्यांनाही समर्थन करत आहोत आणि त्यांनाही समर्थन देत आहोत. पण आमचे जर कामं पडले, अल्पसंख्याकांचे जर कामं पडले किंवा गोरगरिबाचे कामं पडले तर आम्हाला त्यांच्या मागे फिरावं लागतं. तिकडे ह्या दृष्टिकोनातून आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये 3 उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि द्यायलाच पाहिजे, असं आम्ही ठामपणे आमच्या वरच्या नेत्यासमोर आम्ही ही मांडू. तुम्ही सांगितलं 3 उमेदवार द्यायला मान्य आहे, पण त्यासाठी जगतकर दादा सक्षम आहेत का, काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याबद्दल सांगा थोडं. केससाठी आमचे जगतकर दादा, त्यांचं मत असेल किंवा त्यांच्या सगळं साम दाम दंड असेल तर त्यांच्या मागे आम्ही निश्चितपणे आमचा सगळा समाज असो, सगळा हे घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुम्ही उभं करावं लागेल ना, साम दाम दंड. साम दाम दंड असेल तर सगळं होईल. तुम्ही उभं करावं लागेल. आम्ही उभं करू म्हणजे जगतकर दादाकडे काय कमी नाही, असं काय नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. केसला जे सांगितलं नाही, तुमचा जनसंपर्क किती गॅसचे कनेक्शन येते सांगितलं केसला, एवढ्या लोकांशी दररोज माझा संपर्क आहे.